नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? छान. पहिल्या दिवशी आपण जे शिकलेलो होतो की सगळे निगेटिव्ह थॉट्स काढायचे आहे, पॉझिटिव्ह अफर्मेशन सर्वांना द्यायचे आहे आपल्या मनाला. आणि आपण आतापर्यंत जे 4ही दिवस शिकलेलो आहे, सो तुम्ही तुमची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे काय? तुम्ही ते करत आहात काय जे सांगितलेल्या गोष्टी? आणि आजचा आपला शेवटचा दिवस आहे रेकी लेव्हल 1 चा. आज आपण एक शेअर करते आहे, 1 मिनिटं. आज आपण जिबूचे काही सिम्बॉल्स आहे, जे तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला कसे वापरायचे आहे, ते आज आपण शिकूया. आणि कशासाठी वापरायचे आहे, हे सुद्धा आपण आता बघणार आहोत. ओके, सो स्क्रीन दिसत आहे माझी? संजीवनी मॅम थम्स अप करा. स्क्रीन दिसते आहे? ओके, थँक यू मॅम. ओके, थँक यू. चला, तर झिबू सिम्बॉल्स आपण कशासाठी वापरत असतो? जसं रेकीचे काही सिम्बॉल्स असतात. एसआर सर हे स्क्रीनवर काही लिहू नये. स्क्रीनवर कोणीही काही लिहू नये प्लीज. बघा, आपल्या रेकी लेव्हल 1 ला कुठलाही सिम्बॉल आपण शिकवत नाही. पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये झिबूचे सिम्बॉल्स वापरू शकता. मग आता हे झिबू सिम्बॉल्स कसे वर्क करतात आणि तुम्ही कुठे वापरू शकता, हे सुद्धा आपण बघूया. हा पहिला सिम्बॉल आहे रिलीज, म्हणजे सोडून देणे. मग आता काय सोडून द्यायचं आहे? हा सिम्बॉल बघा, असं इथून इकडे जाऊन याला ड्रॉ कसं करायचं आहे, असं. या सिम्बॉलला आपण निळ्या रंगाच्या पेनानेच ड्रॉ करत असतो. मग ड्रॉ कुठे करायचे आहे? लेफ्ट बॉडी पार्टवर तुम्ही कुठेही ड्रॉ करून ठेवू शकता. जिबू सिम्बॉलचा रंग आहे. तुम्हाला याच रंगाचा वापर करायचा आहे, म्हणजे तुम्हाला ते पेन वापरायचे आहे. हा रिलीजचे सिम्बॉल आहे. आपल्याला काय सोडायचे आहे? मी माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक भावना, विचार आणि अडथळे सोडून देत आहे. कधी-कधी काय होतं स्वभावाचं बघा, की भरपूर लोकांच्या डोक्यामध्ये नकारात्मक भावना आणि त्या निघतच नाही. काही जुनं घडलेलं असेल. आधी त्यांच्या जीवनामध्ये काही घटना अशा घडल्या असतील, की त्यांना खूप जास्त त्रास देत आहेत आणि त्यांना ते विचार सोडून देता येत नाही. म्हणजे ते एक्सेप्टच करत नाही आहे. ओके. मग सो आपल्याला काय करायचे आहे, त्या नकारात्मक भावनेला सोडून द्यायचं आहे. आणि जर हे खरंच जमत नसेल, तर तुम्हाला हा सिम्बॉल तिथे कामात येतो. मग तुम्ही लेफ्ट बॉडी पार्टवर याला कुठेही ड्रॉ करू शकता. आपल्या डाव्या बाजूला कुठेही. एक तर तुम्ही हातावर ड्रॉ करू शकता, इथे ड्रॉ करू शकता, पायावर किंवा मांडीवर, असं कुठेही. जर तुम्हाला वाटत असेल इथे ड्रॉ केलं, इथे ड्रॉ केलं, तर लोकांना दिसेल. तर आपल्याला दाखवायचं नाहीच आहे सिम्बॉल आपण ड्रॉ केलेले आहे. छोटंसं तुम्ही ड्रॉ करू शकता. इथे ड्रॉ करू शकता. आपले इथे आता जसं मी इथे काही ड्रॉ केलेलं आहे. तुम्हाला दिसतंय का? नाही, कारण ते कपड्यामध्ये लपलेलं आहे. इथे ड्रॉ केलं असतं, इथे ड्रॉ केलं असतं, तर ते तुम्हाला दिसलेलं असतं. आणि कधी-कधी काही-काही लोकं आपल्या संपर्कामध्ये येतात, तर ते म्हणतात, की "तू काय ड्रॉ केलं आहे? हे काय लिहिलेलं आहे?" अशा प्रकारचे. सो अशासाठी आपण आपल्या कपड्यांच्या आतमध्ये हे सिम्बॉल ड्रॉ करू शकतो. ओके. आणखी कशासाठी वापरू शकतो आपण हा सिम्बॉल? तर जुना भर सोडण्यासाठी, दुःख, राग, अपराधीपणा अशा अडकलेल्या भावना रिलीज करण्यासाठी. त्याचसोबत जुने काही संबंध, अटॅचमेंट किंवा पेन सोडण्यासाठी. शरीरामध्ये खूप काही त्रास सुद्धा असेल, खूप काही दुखत असेल, नेहमी शारीरिक वेदना होत असतील, सो आपण त्या वेदना सोडून देतो आहे. आणि आपण हा ड्रॉ केला. बॉडी पार्ट वाईज ड्रॉ केला आणि ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इमॅजिन सुद्धा करायचं आहे आणि ते अफर्मेशन वापरायचं आहे, की आपण कशासाठी हा सिम्बॉल वापरतो आहे. तर एखाद्याच्या शरीरावर खूप जास्त शारीरिक त्रास असेल. मग त्याने हा सिम्बॉल ड्रॉ केला आणि आपल्याला दोन्ही हात रब करून इथे पहिले तर ड्रॉ करून घ्यायचं आहे. मग दोन्ही हात रब करून त्या सिम्बॉलवर असा हात ठेवायचा आहे आणि अफर्मेशन बोलायचं आहे, की मी माझ्या जीवनातला संपूर्ण माझे शारीरिक त्रास सोडून देत आहे. माझ्या शरीरामधून संपूर्ण दुःख मी सोडून देत आहे. असं आपल्याला अफर्मेशन सुद्धा वापरायचे. 3दा तुम्हाला ते अफर्मेशन्स बोलायचं आहे. ओके.
बॉडी पेन जे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की शरीरात थकवा जाणवत असेल तर तो ताण आणि थकवा सोडून देण्यासाठी आपल्याला या सिम्बॉलचा वापर करायचा असतो. ओके. नेक्स्ट आहे उत्तम आरोग्य. नेक्स्ट सिम्बॉल आहे उत्तम आरोग्यासाठी हा सिम्बॉल आहे तुम्हाला. हा सिम्बॉल तुम्हाला ग्रीन म्हणजेच हिरव्या रंगाच्या पेननी ड्रॉ करायचा आहे. शारीरिक उपचारासाठी, वेदना, थकवा, कमजोरी किंवा आजारपणापासून बरे होण्यासाठी. उत्तम आरोग्य हे सगळ्यांनाच पाहिजे असतं. कुणाला वाटतं का की नेहमी बिमार राहायला पाहिजे असं कुणाला वाटतं का? कुणाला असं वाटत नाही. सर्वांना उत्तम आरोग्य पाहिजे असतं. मग उत्तम आरोग्य मला लाभलेलं आहे, मी संपूर्ण स्वस्थ आहे, असं यासाठी आपल्याला हा सिम्बॉल आपण वापरायचा. इमोशनल, फिजिकल बॅलन्स, तणाव, चिंता आणि अतिविचार कमी करण्यासाठी सुद्धा आपण या सिम्बॉलचा वापर करू शकतो. त्याच्यासोबत इम्युनिटी वाढवण्यासाठी, शरीराची नैसर्गिक उपचार शक्ती ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करत असतो. याला ड्रॉ करण्यासाठी बघा, ही जी स्ट्रोक आहे इथून आपल्याला एका याच्यामध्ये इकडून असं असं आपल्याला ड्रॉ करायचं आहे. ओके. आणि हा सिम्बॉल ड्रॉ केल्यानंतर सुद्धा आपल्याला अफर्मेशन्स वापरायचे आहे की माझ्या शरीरामध्ये संपूर्ण उत्तम आरोग्याची मला प्राप्ती झालेली आहे, मला उत्तम आरोग्य लाभलेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही. ओके. थर्ड सिम्बॉल आहे अनकंडिशनल लव, बिनशर्त प्रेम. आजकाल भरपूर लोकांमध्ये वाद वगैरे का बरं होत आहे? प्रेमच नाहीये नात्यांमध्ये. कुठलाही नाता असो, मग तो हसबंड वाईफचा असो, सासू सासऱ्यांचा असो, फ्रेंड्स, अजून अधिक कुठलाही असो. यासाठी बिनशर्त प्रेम हा तुम्हाला सिम्बॉल गुलाबी, हिरवा आणि जांभळ्या या 3 रंगांनी तुम्ही या सिम्बॉलला ड्रॉ करू शकता. नातेसंबंध सुधारण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करत असतो. त्याचसोबत सेल्फ साठी आपण याला वापरत असतो. पती पत्नी किंवा कुटुंबातील मतभेद, म्हणजेच मतभेद झाले असतील कुटुंबातील सदस्यांसोबत, तर तो मतभेद आपल्याला मिटवण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करत असतो. आणि त्याचसोबत कधी कधी स्वतःबद्दल सुद्धा नकारात्मक भावना असतील आणि राहतात. कोण आहे? कविता मॅम, प्लीज स्क्रीनवर काहीही लिहू नये. मला स्टॉप करावं लागेल स्क्रीन, 1 मिनिट. स्क्रीनवर कुणीही लिहू नये, 1 मिनिट. ओके. त्याचबरोबर स्वतःबद्दल सुद्धा नकारात्मक भावना असतात. म्हणजे जर तुम्ही स्वतःला प्रेम करणार नाही तर इतर तुम्हाला प्रेम करतील काय? नाहीच करतील ना. जर तुम्ही स्वतःला प्रेम करत नाही, मग लोकांशी तुम्ही अपेक्षाही नाही करू शकत. भरपूर लोकांच्या मनामध्ये काय असतं की मी अशी, मी तशी, मी असा, मी तसा, असं की म्हणजे निगेटिव्ह थॉट स्वतःबद्दलही वापरत असतात. सो हे चुकीचं आहे. स्वतःला तुम्ही कमी लेखू नका. जर तुम्ही स्वतःलाच कमी लेखलात तर लोक तुम्हाला कमी लेखतीलच ना. मग जर स्वतःबद्दलही ह्या नकारात्मक भावना असतील तर यासाठी तुम्ही हा सिम्बॉल वापरू शकता आणि स्वतःला अफर्मेशन द्यायचं की मी स्वतः शी खूप प्रेम करते आहे व इतरही माझं मान सन्मान कधी करतील? प्रेम करतील तेव्हा तुमचा मान सन्मान करतील, आदर करतील. यासाठी सुद्धा तुम्ही या सिम्बॉलचा वापर करू शकता. आणि हृदय चक्र, जसं आपलं हार्ट चक्र आहे, याला बॅलन्स करण्यासाठी सुद्धा आपण या अनकंडिशनल लव्ह या सिम्बॉलचा वापर करू शकतो. याला ड्रॉ कसं करायचं आहे? या बाजूने जायचं आहे, इकडून असं ही एक स्ट्रोक, मग नेक्स्ट 1 2 3. नेक्स्ट सिम्बॉल आहे केंद्रित, म्हणजे एकाग्रता वाढवण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करत असतो. एकाग्रतेचा सिम्बॉल आहे हा. आणि याला आपण ऑरेंज कलरच्या पेननी ड्रॉ करत असतो. पेन वापरू शकता तुम्ही, स्केच पेन वापरू शकता. पण याला जे स्पेसिफिक जे कलर दिलेले आहे,
आपल्याला त्या त्या सिम्बॉलला ड्रॉ करण्यासाठी तोच रंग वापरायचा असतो. एकाग्रता वाढवण्यासाठी जर मुलं अभ्यास करत नसतील किंवा मुलं अभ्यासाला बसले आहेत, तर भरपूर मुलांचं होतं असं की आई बाबांनी त्याला अभ्यासाला बसवलेलं आहे. पण मुलांचं लक्ष अभ्यासात न लागता इकडच्या गोष्टी, तिकडच्या गोष्टी या सगळ्या गोष्टीकडे त्यांची लक्ष लागत असते. मग मुलांना कधी शी लागेल, कधी सू लागेल किंवा खेळायचं आठवत असेल, कधी भूक लागत असतं. अशा वेगळ्या-वेगळ्या ते कारणं देत असतात. अशी कारणं का बरं देतात, की त्यांना ते अभ्यास करायचा नाही आहे म्हणून हे सगळे कारणं त्या मुलांना सुचत असतात. मग आपल्याला काय वाटतं, की आपल्या मुलांनी किंवा मुलींनी खूप छान अभ्यास करायला पाहिजे. कारण आपण त्यांच्यासाठी 1 किंवा 2 तास ठरवलेले असतात. सो ते 2 तास त्यांनी प्रॉपर जर अभ्यास केलं, तर आपण म्हणतो ना, की तू अभ्यास करशील तर तुला छान मार्क्स मिळेल. मग त्यांचं या अभ्यासामध्ये लक्ष लागायला पाहिजे. प्रॉपर तुम्ही 2 तास जर अभ्यासाला अभ्यासाला दिलेले आहे, तर तुम्ही तो फक्त अभ्यासच करा. मग हे लक्ष लागण्यासाठी आपण तर मुलांचे बघा बुक्स असतात. पुस्तक आणि जे कॉपी असतात, तर त्या कॉपीवर तुम्ही हा सिम्बॉल ड्रॉ करून सुद्धा ठेवू शकता. मी तर मला मुलगी आहे, तर माझ्या मुलीच्या सगळ्या बुक्सवर मी तर हा सिम्बॉल ड्रॉ करून ठेवलेला आहे. आणि ड्रॉ करून ठेवल्यानंतर म्हणजे फ्रंट पेज जो असतो, आपला पहिला पेज असतो, त्यात तुम्ही छोटं ड्रॉ करून घ्यायचं एक स्केच पेननी किंवा तुमच्याजवळ पेन असेल, तर तुम्ही पेनाने ड्रॉ करू शकता. आणि मग काय बोलायचं आहे, की मुलगा किंवा मुलगी जीही आहे, त्यांचं नाव घ्यायचं आहे. आधी तर तो सिम्बॉल आपल्याला ड्रॉ करायचा. ड्रॉ केल्यानंतर म्हणायचं आहे, की माझी मुलगी खूप छान अभ्यास करते आहे व तिचं संपूर्ण लक्ष अभ्यासामध्ये लागत आहे. अभ्यास जरी करायला बसली असेल, तर त्यांचं जे स्टडी टेबल असते, तुम्ही त्या स्टडी टेबलवर ड्रॉ करून ठेवू शकता. बुक्सवर ड्रॉ करून ठेवू शकता. अशा प्रकारे वेगवेगळ्या याच्याने कारण मुलांना आपण डेली त्यांच्या हातावर तर सिम्बॉल ड्रॉ करून ठेवणार नाही. कारण त्यांना आपल्याला काय वाटतं, की शाळेत गेले म्हणजे त्यांनी अभ्यास करायला पाहिजे आणि अभ्यासाच्या वेळेवर होमवर्क करतात तेव्हा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. सो या ठिकाणी तुम्ही ते वापरू शकता सिम्बॉल. म्हणजे स्टडी टेबल झालं, त्याचसोबत त्यांचे कॉपी आणि बुक्स. योग्य निर्णय घेण्यासाठी आणि मन स्थिर ठेवण्यासाठी. स्वतःसाठी कसं वापरू शकता तुम्ही? जर ओव्हर थिंकिंग होत असेल, खूप जास्त मन विचलित होत असेल, जर कुणाचंही मन विचलित होत आहे, तर एका गोष्टीमध्ये म्हणजे जर कुठला निर्णय घ्यायचा असेल, तर तो निर्णय चुक चुकतो. मग आपलं जर मन स्थिर राहील आणि आपण एका गोष्टीसाठी निर्णय घेतला, तर तो आपला परफेक्ट होईल. आपलं मन आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आपण सुद्धा या सिम्बॉलचा वापर तुम्ही करू शकता. तुम्ही स्वतःसाठी वापरणार म्हणजे तुम्हाला ते लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करून ठेवायचे आहे एकच छोटा. तुम्ही तुमच्या बॉडी पार्टवर. लेफ्ट बॉडी म्हटलं तर कुठेही तुम्ही ड्रॉ करू शकता, पण लेफ्ट बॉडी पार्ट. नेटवर्क इश्यू झालं होतं, सो सॉरी. रेकॉर्डिंग स्टॉप झाली का? माय गॉड. रेकॉर्डिंग सुरू आहे तुमच्या बाजूला दाखवत आहे रेकॉर्डिंग सुरू आहे म्हणून. एकदा चेक करा. सुरू आहे. संजीवनी मॅम अनम्यूट करा. तिथं संजीवनी आता मॅम ते मला सांगा की हा रेकॉर्डिंग दाखवते का? आता मगाशी तू त्याच्यात रेकॉर्डिंग चालू आहे असं सांगत होतं. आता आता रेकॉर्डिंग आता दाखवत आहे. आता इथं कसं बघायचं ते? कारण नेट इश्यू झालं होतं. एकच मिनिट मीच बघते. हम्म. हे सुरू आहे लॅपटॉपवर दिसत आहे. आहे चालू आहे चालू आहे. आहे चालू आहे वर हो दाखवते. हो. दाखवते वरचं वरचं. हम्म. मॅडम तुम्ही खूप छान शिकवता बरं का. हॅलो.
मॅडम माझा आवाज येतोय का? सो आपण हा सिम्बॉल स्वतःसाठी सुद्धा वापरू शकतो. ओके, नोट करते आहे. माइंड स्टॅबिलिटीसाठी भावनिक उतार चढाव किंवा चिडचिड सुद्धा होत असेल तर यासाठी सुद्धा तुम्ही हा लक्ष केंद्रित करणारा सिम्बॉल वापरू शकता. याला ड्रॉ करताना बघा असं ड्रॉ करायचं आहे. या बाजूने जायचं आपल्याला, इकडून असं असं आणि या प्रकारे. ओके, नेक्स्ट आहे ग्रहण क्षमता. या सिम्बॉलला ड्रॉ करताना आपल्याला लाल रंगाचाच वापर करायचा असतो. नवीन संधीसाठी तयार होण्यासाठी, जीवनात येणाऱ्या बदलांना स्वीकार करण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करत असतो. नवीन ज्ञान स्वीकारण्यासाठी, कठीण विषय, नवीन संकल्प सहज समजण्यासाठी, नवीन संधी तयार करण्यासाठी म्हणजेच काय, हे बघा कधी कधी काय होतं, मी एक छोटं एक्झाम्पल देते आहे. भरपूर लोकांची मानसिकता कशी आहे की जी जुनी वस्तू आहे, समजा की एखाद्याच्या घरी फ्रीज आहे, खूप जुनं आहे आणि आता तो बिघडला, पण स्पेशली स्त्रियांचं काय असतं की ती जुनी वस्तू आहे, खूप चांगली आहे, तिची क्वालिटी खूप छान होती, आता मला तीच पाहिजे आहे, मला दुरुस्त करून तीच पाहिजे म्हणजे तीच पाहिजे आहे. काही काही स्त्रिया अशा असतात की नाही, मला नवीन पाहिजेच नाही, जुनीच वस्तू पाहिजे आहे. पण तिच्यापेक्षा आता बघा, आता सगळ्यात जास्त वस्तू ऍडव्हान्स झालेले आहे. मग तुम्हाला ऍडव्हान्स फीचर्स कधी बघायला मिळतील? जुन्या वस्तू तुम्ही सोडाल तेव्हा तुम्ही नवीन वस्तू घेणार आहे, तेव्हा तुम्हाला नवीन वस्तूच्या फीचर्स समजू येणार. माझं सांगायचं फक्त हा एक उदाहरण आहे. ओके, त्याच प्रकारे नवीन संधी तयार होण्यासाठी म्हणजे जीवनात जे येणारे चढ उतार असतात, कधी कधी वाटतं आपल्याला की हे जे बदल होत आहे जीवनामध्ये हे चांगलं नाही आहे, हे असं का बरं घडलं, ते तसं का बरं घडलं. तर एक लक्षात घ्यायचं की ते घडलं म्हणजे या मागचं काहीतरी चांगलं होण्याचं कारण आहे, हे तुम्हाला एक्सेप्ट करता आलं पाहिजे. यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करत असतो. भरपूर लोकांना काही गोष्टी एक्सेप्टच करता येत नाही, सो अशा लोकांनी या सिम्बॉलचा वापर करू शकता. पॉझिटिव्ह ऊर्जा स्वीकारण्यासाठी आणि युनिव्हर्स कडून येणाऱ्या ब्लेसिंग आणि गायडन्ससाठी, आपल्याला युनिव्हर्स कडून जे हे गायडन्स पाहिजे असतं यासाठी सुद्धा तुम्ही, आणि ब्लेसिंग आपल्याला तर युनिव्हर्सचं भरपूर ब्लेसिंग आहे म्हणून आज आपण इथे आहोत, सो हे स्वीकारण्यासाठी सुद्धा आपण या सिम्बॉलचा वापर करू शकतो. याला ड्रॉ कसं करायचं, मराठीचे बघा असे 4. ओके, मराठीचे 4 अशा प्रकारचे भरपूर सिम्बॉल आहे. 88 सिम्बॉल्स आहे झिबूचे. याचा एक वेगळा स्पेसिफिक म्हणजे एक वेगळं कोर्स सुद्धा असतो, पण मी आधी याचा एक वेगळा कोर्स घ्यायची, पण मी आता याला फ्री शिकवते आणि सेकंड लेवलला मी त्यांना जे पीडीएफ आहे 88 आपल्या सिम्बॉलची ती सर्वांना देऊन टाकते. जिबू सिम्बॉल सगळ्यांना समजले. एक आपण 4-5 सगळे सिम्बॉल्स आपण शिकवू शकत नाही म्हणून आपण थोडं बेसिक म्हणून सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे काही कॉइन्स सुद्धा असतात. जिबू कॉइन्स भरपूर लोकांनी ऐकलेलं असेल. मग आता हे कॉइन्स आपण कसे वापरू शकतो, तर काही कॉइन्स बघा अशा प्रकारे असतात. हे कॉइन्स कशासाठी वापरतात, प्रॉस्पेरिटीसाठी सुद्धा कॉइन असतात. इथे काही एंजल नंबर लिहिलेले असतात आणि काही सिम्बॉल्स असतात. प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल वेगळा आहे आणि याचा नंबर सुद्धा वेगळा आहे. तर एका कॉइन मध्ये तुम्हाला हे सगळं मिळतात. जर तुम्ही प्रॉस्पेरिटीसाठी झिबू कॉइन परचेस करत आहात, मग ती कॉइन तुम्हाला ठेवायची कुठे आहे, एकतर तुम्हाला लॉकर मध्ये ठेवायची आहे आणि तिथे अफर्मेशन द्यायचं काय आहे की माझ्या लॉकर म्हणजे माझ्या संपत्तीमध्ये वाढ होत आहे, माझ्या अर्निंग मध्ये वाढ होत आहे, असं आपल्याला अफर्मेशन द्यायची आहे. आणि एक कॉइन तुम्ही तुमच्या पर्स मध्ये ठेवू शकता. ही कॉइन कशासाठी असते, प्रॉस्पेरिटी साठी असते. तर ही कॉइन तुम्ही प्रॉस्पेरिटी वाली कॉइन आपण आपल्या लॉकर मध्ये ठेवू शकतो, त्याचसोबत आपण आपल्या पर्स मध्ये ठेवू शकतो.
आणि ही आहे हेल्थ कॉइन. यावर हेल्थचं सिम्बॉल ड्रॉ केलेलं आहे. जे खूप जास्त प्रमाणात आजारी असतील, खूप जास्त त्यांना आजार असेल, अशा लोकांनी स्वतःच्या जवळ ही हेल्थ कॉइन ठेवायची आहे. आणि म्हणायचं आहे की मला उत्तम आरोग्य लाभलेलं आहे. डेली आपण अफर्मेशन द्यायची आहे आणि रेमेडीज म्हणून आपण हे कॉइन्स वापरू शकतो. ओके. सो अशा प्रकारे भरपूर कॉइन्स तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात आणि मी तर सजेस्ट करेन की सर्वांनी प्रॉस्पेरिटी कॉइन खूप अशी महाग तर नसतेच. एक तुम्हाला 200-300 ला पर्यंत किंवा 300-400 जे काही 500च्या आतमध्ये येऊन जातं. पण खूप छान वर्क करतात. कारण रेमेडीज म्हणून आपण क्रिस्टलचा वापर करत असतो आणि क्रिस्टल हे खूप म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी खूप फायद्याचे असतात. सो सर्वांनी ही कॉइन नक्की आपल्या घरी आणा आणि एक लॉकरमध्ये ठेवा आणि एक पर्समध्ये ठेवा. ओके. आता आपण बघणार आहोत काही एनर्जी बॉल. एनर्जी बॉल कशासाठी असतात? फुटबॉल माहिती आहे का सर्वांना? फुटबॉल माहिती आहे का? फुटबॉल? येस ऑर नो? टाइप इन चॅट बॉक्स. फुटबॉल माहिती आहे का? येस. काय करतो फुटबॉलने आपण? किंवा फुटबॉल कशाने खेळतात? हाताने, पायाने, डोक्याने कशाने खेळतात? फुटबॉल कशाने खेळतात? पायाने. येस. सो आपल्याला एक फुटबॉल आपल्याला एनर्जी बॉल बनवायचा आहे, पण तो कोणता राहणार आहे? फुटबॉल. आपण त्याला पायानी जसं फुटबॉल फेकून देतो, तसंच आपण आपल्या जीवनातल्या संपूर्ण दुःखांना सुद्धा फेकून देणार आहोत. आपल्या जीवनातल्या दुःख, आपल्या घरातले सगळे निगेटिव्हिटी, आपल्या वाहनातली निगेटिव्हिटी आपण या फुटबॉल एक्सरसाइजनी बाहेर फेकून देणार आहोत. प्रॅक्टिकल करायचे आहे. स्विच ऑन युअर व्हिडिओ. म्हणजे मला कळेल की तुम्ही खरंच बरोबर करत आहात की नाही. तुम्हाला डेली ही प्रॅक्टिकल करायची आहे फुटबॉल एक्सरसाइज. कोणाला वाटतं काय की आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी, आपल्या वाहनामधली निगेटिव्हिटी, आपल्यातली निगेटिव्हिटी सगळी निघून जावी असं कोणाला वाटतं? येस ऑर नो? वाटतं की नाही? की असं वाटतं की निगेटिव्हिटी घरामध्येच राहायला पाहिजे, वाहनामध्ये निगेटिव्हिटी राहायला पाहिजे असं वाटतं काय? जर काय वाहनांमध्ये निगेटिव्हिटी असेल, तर ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात, जीवाला धोका असतो, असतो की नाही? मग आपल्याला काय पाहिजे आहे? फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्हिटी आपल्याला पाहिजे आहे स्वतःमध्ये, घरामध्ये आणि आपल्या वाहनांमध्ये सुद्धा. सो यासाठी आपल्याला एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. एनर्जी बॉल क्रिएट करण्यासाठी आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे, जी मी तुम्हाला काल सांगितलेली आहे. असं. गजेंद्र सावंत सर, तुम्हाला वाटतं काय की तुमच्या घरची निगेटिव्हिटी, तुमच्यातली निगेटिव्हिटी संपूर्ण निघायला पाहिजे, वाटतं का तुम्हाला? येस ऑर नो? RV2911 तुम्हाला वाटतं काय? रेखा मॅम, कविता मॅम, अजून काय आहे? सुवर्णा मॅम, प्रभू सर, वाटतं काय तुम्हाला की सगळे निगेटिव्हिटी निघायला पाहिजे म्हणून? येस, वाटतं ना? मग स्विच ऑन युअर व्हिडिओ. आपण ऍक्टिव्हिटी करणार आहोत. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही प्रॉपर करायला पाहिजे. यासाठी मी तुम्हाला, जर मी इथे शिकवते आहे आणि तुम्ही प्रॉपर करतच नाही आहात, मग तुम्ही काय चुकत आहे, काय बरोबर आहे, मी तुम्हाला सांगू शकते. पण मी कधी सांगू शकणार? जेव्हा तुम्ही माझ्या समोर इथे मला दिसाल तेव्हा. ओके, तुम्ही ऑफिसमध्ये आहात, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण बाकीच्यांचं काय? बाकीच्यांचं काय? गजेंद्र सावंत सर, चला. ज्यांना करायचे आहे त्यांनी रेडी राहायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत,
रेखी अमृत. आणि दोन्ही हात आपल्याला असे रब करायचे आहे, दोन्ही हात असे घासायचे आहे आणि एक एनर्जी बॉल क्रिएट करायचे आहे. असं जवळ दूर करून एक एनर्जीचा बॉल तुम्हाला बनवायचा आहे. बघा तुम्हाला एक व्हायब्रेशन जाणवेल. एक मोठे एनर्जी बॉल क्रिएट करा. जवळ दूर करून बघा. बनला का एनर्जी बॉल? बघा तुम्हाला वाटतं या हाताच्या मधात बघा एक तुम्हाला एनर्जी जाणवेल. तुमच्या हातातली एनर्जी बघा अशी बॉलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला असं असं केलं तर ते एक जाणवेल असं की आपण एक खरोखरचा बॉल पकडून ठेवलेला आहे. यात तुम्हाला संपूर्ण निगेटिव्हिटी काढायची आहे. स्वतःचं नाव घ्यायचं आहे, मी पूजा पहाडे. जसं तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं आहे, मी पूजा पहाडे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, माझं घर, घरातील प्रत्येक वस्तू यामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. अफर्मेशन्स काय बोलायचे आपल्याला? मी पूजा पहाडे माझ्यातली, माझ्या घरातली आणि माझ्या वाहनामधली सगळी निगेटिव्हिटी या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी पूजा पहाडे माझ्यातली निगेटिव्हिटी, माझ्या घरातली निगेटिव्हिटी, माझ्या घरातील सदस्यामधली निगेटिव्हिटी, माझ्या वाहनातली निगेटिव्हिटी यामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नकारात्मक ऊर्जा या बॉलनी शोषून घेतलेली आहे. असं तुम्ही अफर्मेशन जेव्हा वापरता तेव्हा हा बॉल ऑटोमॅटिक हेवी वाटेल. हातांना हलवायचा नाही. एकदा का तो बॉल क्रिएट झाला की आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. आणि इमॅजिन करा तुम्ही हे अफर्मेशन बोलताना तो जो बॉल तुमच्या हातामध्ये आहे सर्वात हेवी जाणवेल तुम्हाला. 2-3 वेळा अफर्मेशन बोलायचे आहे आपल्याला. मी पूजा पहाडे माझ्यातली निगेटिव्हिटी, माझ्या घरातील निगेटिव्हिटी, माझ्या घरातील सदस्यामधली निगेटिव्हिटी, माझ्या वाहनातली निगेटिव्हिटी यामध्ये कुठल्याही कारणांनी कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. तुमचं बघा हातामध्ये असं खूप जास्त हेवीनेस जाणवेल. तुम्हाला अनुभव होईल की हा बॉल खूप जास्त जड झालेला आहे. यासाठी तुम्हाला अफर्मेशन्स वापरायचे आहे. अफर्मेशन कंटिन्यू बोलत राहायचं आहे. आणि मग या बॉलला आपल्याला काय करायचे आहे, असं ब्रह्मांडामध्ये जाऊन 3दा फुंकर मारायची आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेला आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेला आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेला आहे. कारण ब्रह्मांडामध्ये इतकी शक्ती असते की कुठलीही निगेटिव्हिटी ते शुद्ध करता. म्हणजे ब्रह्मांड हा खूप मोठा आहे. तर सगळ्या आणि तुम्ही डेली प्रॅक्टिकल करा. डेली करायचं आहे आपल्याला. कारण जर आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघेल तर आपल्या घरामध्ये खूप छान आनंदाचं आणि पॉझिटिव्हिटीचं वातावरण हे आपल्या घरामध्ये नेहमी राहील. यासाठी दुसरं बॉल कशासाठी करणार आहोत आपण? याला म्हणतात फुटबॉल एक्सरसाइज आणि हा फुटबॉल. दुसरा बॉल आपण स्वतः पॉझिटिव्हिटी अफर्मेशन लिहून, ठीक आहे लिहून घ्या, लिहून घ्या पटकन. स्वतःचं नाव अफर्मेशन लिहितात तुम्ही.
स्वतःच आधी काय करायचं आहे, रेकीची प्रार्थना. रेकी प्रार्थनेनंतर स्वतःचं नाव घ्यायचं, जसं मी माझं नाव घेत आहे, मी पूजा पहाडे. माझ्यातली निगेटिव्हिटी, माझ्या घरातील निगेटिव्हिटी, माझ्या घरातील प्रत्येक सदस्यामधली निगेटिव्हिटी, माझ्या वाहनातली निगेटिव्हिटी, यामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. असं आपल्याला 3दा अफर्मेशन्स बोलायचे आहे. आणि मग अफर्मेशन झाल्यानंतर ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेला आहे असं आपल्याला फुंकर मारायची आहे. परत एकदा सांगू, झालं सर लिहून, सुरेंद्र सर? ओके, थँक्यू. आपल्याला एनर्जी बॉल मध्ये हे अफर्मेशन्स वापरायचे आहे आणि मग हा एनर्जी बॉल 3दा फुंकर मारून ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेला आहे असं बोलायचं आहे. दुसरे एनर्जी बॉल आपण स्वतःमध्ये स्वतःसाठी वापरणार आहोत. एकच मिनिट. दुसरं एनर्जी बॉल आपण आपल्या शरीराला पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी वापरणार आहोत. सो आपल्याला परत एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. परत एक एनर्जी बॉल क्रिएट करा. दोन्ही हात रब करून एक एनर्जी बॉल बनवायचा आहे आपल्याला. एनर्जी बॉल क्रिएट झाल्यावर आपल्याला अफर्मेशन बोलायचं आहे. मी हा ऊर्जेचा बॉल स्वतः ग्रहण करत आहे. मी हा ऊर्जेचा बॉल स्वतः ग्रहण करत आहे. मी हा ऊर्जेचा बॉल स्वतः ग्रहण करत आहे. या बॉलमध्ये दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षण मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हा ऊर्जेचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हा ऊर्जेचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. म्हणून हा एनर्जी बॉल आपल्याला इथे इथे क्राउन चक्रावर ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि इमॅजिन करायचे आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सुख, डोळे बंद करून इमॅजिन करायचे आहे, मला संपूर्ण सुख, समाधान, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. संपूर्ण सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. मला माझ्या जीवनात संपूर्ण सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य
प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, 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 थँक्यू म्हणून हात उचलून टाकायचे आहे. ओके. सो हे 2 प्रॅक्टिकल आपल्याला डेली करायचे आहेत. आणि आपल्याला अन्न पाणी चार्ज करायचं आहे. आज आपण बघणार आहोत की दैनंदिन प्रॅक्टिस तुम्हाला काय काय तुम्ही करू शकता. ओके. कारण आजपासून आपला हे क्लास संपलेला आहे. सो डेली तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या दिवशी जे मी तुम्हाला सांगितलेलं होतं, पास्ट लाईफ मध्ये आपली जी ही म्हणजे 10 किंवा 5 जे ही निगेटिव्ह थॉट्स आहेत ते पहिले तुम्हाला लिहून काढायचे आहे. दैनंदिन प्रॅक्टिस मध्ये काय करायचे आहे, निगेटिव्ह थॉट्स सगळे लिहून काढायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला जीवनामध्ये काय पाहिजे आहे ते सगळं आपल्याला माइंडला डेली अफर्मेशन्स द्यायचे असतात. ओके. डेली 21 डेज नकारात्मक थॉट्स जे आहेत ते तुम्हाला लिहून काढायचे असतात. हे तुम्हाला एक प्रॅक्टिकल झालं. त्यानंतर आपल्याला रेकीचे हे 5ही तत्व पाळायचे आहे. रेकीचे 5 तत्व खूप इझी आहेत. डेली तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाळणं गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनात ज्या गोष्टी पाहिजे आहेत, जसं तुम्हाला जीवन जगायचं आहे, तुम्ही हे 5 तत्व पाळली की नक्की तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही जीवन जगू शकता. ओके. आता मेडिटेशन करताना सुरुवातीला काय करायचं आहे? सकाळी उठल्यावर तुम्हाला मेडिटेशन करताना फर्स्ट तुम्हाला ऑरा क्लिन्झिंग स्टेप तुम्ही लिहून घ्या की सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे कन्फ्युजन नको. जेव्हा आपण मेडिटेशन करणार, मेडिटेशन करताना आधी ऑरा क्लिन्झिंग जे मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे, आपल्याला ऑरा क्लिन्झिंग हे करायचं आहे. ऑरा क्लिन्झिंग झालं की त्यानंतर ऍक्टिव्हेशन प्रोसेस म्हणजे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा 1 2 3 4 प्रोसेस म्हणतो आपण, म्हणजे पामचक्रा, नाभी चक्रा, 7 चक्रा आणि बॉडी अँड ओरा. याला आपण काय म्हणतो, 1 2 3 4 प्रोसेस सुद्धा म्हणत असतो आणि ऍक्टिव्हेशन प्रोसेस 2 नावाने याला ओळखलं जातं. ठीक आहे. ऑरा क्लिन्झिंग नंतर ऍक्टिव्हेशन प्रोसेस, त्यानंतर आपल्याला 7 चक्राचं मेडिटेशन करायचं आहे. नेक्स्ट आपल्याला 7 चक्राचं मेडिटेशन करायचं आहे. करायच्या आधी रेकीची प्रार्थना करायची आहे, कारण आपण दिव्य रेकी शक्तीच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी करतो आहे. तर त्यांना आपल्याला आभार, आपल्याला नेहमी आपल्या मनामध्ये थँकफुलनेसची भावना नेहमी राहायला पाहिजे. यासाठी आपण रेकीला धन्यवाद मानतो आहे. आपण आपल्या ईश्वर गुरूंना, जे आपण ईश्वरांना मानतो आहे, त्या ईश्वरांना सुद्धा आपण धन्यवाद करतो आहे. आणि ज्यांनी आपल्याला जन्म दिलं, ज्यांच्यामुळे आपण हे जग बघू शकतो आहे, म्हणजे आपण आपल्या आई वडिलांचे सुद्धा आभार मानतो आहे. ओके. रेकी प्रार्थनेमध्ये सगळ्यांचा आपल्याला आभार मानायचा आहे आणि आपल्या दिवसाला सुरुवात करायची आहे. ओके. सो समजलं, डेली तुम्हाला या प्रकारची प्रॅक्टिस करायची आहे. ओके. कोणाला काही प्रश्न आहे याबद्दल? एनी क्वेश्चन? कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. हँड राईज करून. एनी क्वेश्चन? चला, तर पुढे जाऊया आपण. आणि हे एनर्जी बॉल तुम्ही जेव्हा मेडिटेशन करताय तेव्हा सुद्धा करू शकता, किंवा जसं तुम्हाला फ्री वेळ मिळालेला आहे, फ्री वेळ जसं तुम्हाला दुपारी फ्री वेळ मिळत आहे, तर तुम्ही तेव्हा सुद्धा एनर्जी बॉल क्रिएट करू शकता. आणि अन्न पाण्याला सुद्धा तुम्ही डेली चार्ज करायचं आहे. एकदा स्वयंपाक बनलं सकाळी की सकाळी अन्नाला चार्ज करा, पाण्याला चार्ज करा. संध्याकाळी पाण्याला आणि अन्नाला चार्ज करून ते आपल्याला ग्रहण करायचं आहे. इतकंच आहे. खूप करायचं नाही आहे. नाहीतर तुम्हाला वाटत असेल की रेकीमध्ये आपल्याला खूप जास्त म्हणजे खूप करावं लागतं, असं काहीच नाही. मन चंगा तो कठोती में गंगा, पण करायचं आहे. नाहीतर शिकवलं, इकडून आज शिकवलं, 5 दिवस झाले, मॅडम आल्या होत्या, पूजा मॅम यांनी हेही शिकवलं, झालं.
आणि उद्या आपण सगळ्या गोष्टी विसरलो. असं करायचं नाही आहे. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खरंच जर कोणाला काही करायचं असेल ना, सिरियसनेस तर पहिली गोष्ट असायला पाहिजे. जोपर्यंत सिरियसनेस नाही राहील तोपर्यंत जीवनात काहीच बदल घडणार नाही. ओके, चला आपण अभी रुक जाएंगे. आणि सेकंड लेवलचे मी तुम्हाला एकदा सिलेबस सांगून देत आहे. हे बघा, आजपासून आपलं फर्स्ट लेवल हा संपलेला आहे, पण आपण सेकंड लेवल बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया की काय काय सेकंड लेवल मध्ये तुम्हाला म्हणजे जे इंटरेस्टेड असतील ते शिकू शकतात. पण यामध्ये तुम्हाला काय शिकवलं जाणार आहे तर विश बॉक्स. पहिलं असतं विश बॉक्स. विश बॉक्स मध्ये सगळ्यांच्या काही ना काही इच्छा असतात, प्रत्येकाच्या इच्छा असतात, असं कोणीही नाहीये की त्याला काहीच इच्छा नाही आहे. तर सेकंड लेवलला आपण अशी टेक्निक शिकवत असतो की ती विश बॉक्स आपल्या मनामध्ये जी गोष्ट आहे, जी गोष्ट आपल्याला हवी आहे, तर ती विश बॉक्सच्या माध्यमाने ही पूर्ण होत असते. सेकंड आहे डिस्टन्स हिलिंग. हिलिंग म्हणजेच जर समजा एखाद्याला आजार असेल, इथून मी नागपूरहून मुंबईला हिलिंग पाठवू शकते, पण यासाठी काही सिम्बॉल्स, याला काय म्हणतात, डिस्टन्सनी हिलिंग पोहोचवणं. यासाठी तुम्हाला काही सिम्बॉल्सची गरज असते. विदाऊट सिम्बॉल आपण ही एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. किंवा मी शक्तिपात तुम्हाला दिलेला आहे, तर त्यात सुद्धा मला सिम्बॉलचा वापर करावा लागला. विदाऊट सिम्बॉल मी ही एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतच नव्हती. आणि ही एनर्जी काय मी माझ्यातली एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली नाही आहे, ही आहे ब्रह्मांडीय ऊर्जा. मी फक्त एक माध्यम आहे. मी माध्यम म्हणून आहे ही एनर्जी पोहोचवण्याचं. पण ही एनर्जी कुठून आलेली आहे, युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे, ती एनर्जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते. म्हणजेच कसं की एक प्लंबर माहितीये सर्वांना. प्लंबर काय करतो, नळातून जर पाणी वाहत, समजा की एखाद्या नळामध्ये जर कचरा अडकलेला आहे, मग तो कचरा काढेल आणि एकाला एक बरोबर जोड, तेव्हाच तो पाण्याचा प्रवाह त्यातून वाहील. बरोबर आहे. तर तो कचरा काढून आणि पाईप जोडण्याचं काम हे रेकी ग्रँडमास्टर करतात. म्हणजेच ती ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि ती तुम्हाला वापरता यावी. नेक्स्ट आहे टेलिपॅथिक हिलिंग. टेलिपॅथिक हिलिंग म्हणजेच काय, तर भरपूर लोकांना व्यसन असतात. आता तो व्यसन कुठलाही असू दे, कुणाला ड्रिंक, स्मोकिंग असे व्यसन असतात, किंवा आजच्या या जनरेशन मध्ये तुम्ही बघू शकता की जे छोटे मुलं आहे त्यांना व्यसन आहे, पण कशाचं आहे, खूप जास्त मोबाईल बघण्याचं. खूप जास्त प्रमाणात म्हणजे मोबाईल बघायला पाहिजे, पण इतकंही अति वापर, त्याचा अति वापर करणं म्हणजे तो काय झालं, एक व्यसन झालं. मग या व्यसन पासून मुक्ती कशी मिळायला, म्हणजे आपण त्या व्यसन पासून दूर कसं होऊ, यासाठी टेलिपॅथिक हिलिंग ही एक टेक्निक असते. ही तुम्हाला रेकीच्या सेकंड लेवल मध्ये शिकवली जातं. त्यासोबत वंडर लॅम्प, प्रोटेक्शन शिल्ड. प्रोटेक्शन शिल्ड म्हणजे कसं, तर आपल्याला संपूर्ण सुरक्षा कवच, आपण म्हणजे काय राहायला पाहिजे, आपण सेफ राहायला पाहिजे, यासाठी आपल्याला सुरक्षा कवच शिकवलं जातं. स्वतःसाठी, इतरांसाठी सुद्धा आणि घरासाठी सुद्धा. घरासाठी जर तुम्ही इथून बाहेर गावी गेले आहे, फिरायला गेले आहे, किंवा कुठे प्रोग्रामला गेले आहे, 2-4 दिवस बाहेर आहात, तर आपल्या घर काय पाहिजे, संपूर्ण सुरक्षित पाहिजे. आपल्याला भरपूर गोष्टी ऐकायला मिळतात की कुणाच्या घरी चोरी झाली, कुणाच्या घरी 10 लाखाचं सोनं गेलं, 20 लाखाची चोरी झाली, 50 लाख गेले, असं जेही काही. तर आपल्याला यासाठी काय पाहिजे, प्रोटेक्शन घ्यायला पाहिजे. सो आपण रेकीच्या माध्यमाने आपण आपल्या घराला प्रोटेक्ट करू शकतो. ही टेक्निक तुम्हाला रेकीच्या सेकंड लेवल मध्ये शिकवली जातं. त्याचसोबत शक्तिपात. जर तुम्ही म्हटलं की मी ही सगळी टेक्निक शिकली आणि शक्तिपातच घेतला नाही, तर या सगळ्या टेक्निक शिकून फायदा काहीच होत नाही. जोपर्यंत तुम्ही शक्तिपात घेत नाही तोपर्यंत याचा फायदा होत नाही. शक्तिपात सगळ्यात महत्वाचं. शक्तिपात काय करतं, समजा की तुम्ही वर्षभर शाळेत गेले, फर्स्ट लेवलचा शक्तिपात सुद्धा तोच राहतो. वर्षभर शाळेत गेले आणि तुम्ही एक्झामच दिली नाही, त्या वर्षभर जाण्याचं काही राहिलं का, नाही. यासाठी शक्तिपात म्हणजे एक समजायचं की हे सगळं शिकून अर्थ कधी होतो, जेव्हा शक्तिपात घेता. आणि शक्तिपात घेतल्यानंतर तुम्हाला सिम्बॉल वापरता येतात. जरी मी तुम्हाला आता सेकंड लेवलचे सिम्बॉल सांगितले, समजा की मी तुम्हाला इथे आता सिम्बॉल सांगते आहे, पण तुम्हाला वापरताच येणार नाही.
जोपर्यंत शक्तिपात होत नाही तोपर्यंत तुम्ही ते सिम्बॉल वापरू शकत नाही. ओके. आणि रेकीच्या सेकंड लेवलचं तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळत असतं. आपली प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर ही एक ISO सर्टिफाईड कंपनी आहे, MSME रजिस्टर्ड. सगळ्या आपल्या गव्हर्नमेंटच्या, माझ्याकडून तुम्हाला एक सर्टिफिकेट सुद्धा मिळतं की तुम्ही माझ्याकडून रेकीचं सेकंड लेवल केलेलं आहे. आणि याचे सेकंड लेवलचे सिम्बॉल सुद्धा तुम्हाला शिकवले जातात. सेकंड लेवलचे सिलेबस झाला. आता आपण थर्ड लेवलचं. आपला हा एक कंबाईंड कोर्स आहे, म्हणजे सेकंड लेवल आणि थर्ड लेवल तुम्हाला एका सोबत शिकवलं जाणार आहे. थर्ड लेवल मध्ये साऊंड थेरपी आहे, सतीग्रीड आहे. सतीग्रीड म्हणजेच काय, तर जसं नात्यांमध्ये प्रेम, जर दोन प्रकारचं, हॅलो, सती ग्रीडचे कसं आहे, दोन प्रकारच्या सती ग्रीड्स तुम्हाला शिकवल्या जातील. दोन प्रकारचे म्हणजे काय, एक तर नात्यांमध्ये प्रेम, नातं कुठलाही असो, असं नाही की फक्त हजबंड वाईफ मध्येच प्रेम पाहिजे किंवा आई मुलीमध्येच प्रेम पाहिजे असं नाही. तर दोन जसं भावाभावामध्ये म्हणा किंवा जावांमध्ये जर प्रेम नसेल किंवा एकामेकासोबत नेहमी वाद होत असतील आणि तुम्हाला वाटतं की त्यांचं नातं खूप छान राहायला पाहिजे, अशा दोन लोकांमध्ये प्रेम छान राहायला पाहिजे, यासाठी पहिली ग्रेड शिकवली जातं. आणि सेकंड ग्रेड म्हणजेच काय, तर थर्ड पर्सन, दोन व्यक्तीमध्ये थर्ड पर्सन आलेला आहे. हजबंड वाईफ मध्ये जर एखादी मुलगी त्यांच्या आयुष्यामध्ये आली असेल किंवा थर्ड पर्सन म्हणताय मी, ठीक आहे, तर तो थर्ड पर्सन आल्यामुळे त्यांचा रिलेशन जो आहे त्यांच्यामध्ये तुटातुटी होत आहे. हे नको व्हायला. जर तुम्ही किती म्हणत आहात की हे चांगलं नाही आहे, असं आहे तसं आहे, पण ते लोक ऐकणार नाही. सो आपण त्यांना न सांगता ही सतीची ग्रीड लावून त्यांना ऑटोमॅटिक दूर करण्याची टेक्निक सुद्धा रेकीच्या थर्ड लेवलला शिकवली जातं. नेक्स्ट आहे सायकिक अटॅक. सायकिक अटॅक म्हणजे काय, तर ब्लॅक मॅजिक. याला आपल्या लँग्वेज मध्ये काय म्हणतात, सायकिक अटॅक. याला तुम्हाला कळावं म्हणून मी सांगते की याला ब्लॅक मॅजिक म्हणतात. भरपूर लोकांवर ब्लॅक मॅजिक होत असतं. आता ते कधी कधी मुद्दाम केलेलं असतं किंवा कधी झालेलं असतं. ज्यांचा औरा खूप जास्त वीक असेल तर तो ब्लॅक एनर्जी त्यांच्याकडे एंटर झाल्यामुळे ते कधी कधी घडून जातं आणि कोणी मुद्दाम करतं. तर या पासून संरक्षण करायचे यासाठी आपल्याला सायकिक सर्जरी करायची असते. सायकिक सर्जरी हा एक असं नाही की आपल्याला त्यांचं बॉडीचे काही चिरफाड करून करायची आहे असं नाही. याला क्रिस्टलच्या माध्यमाने सायकिक सर्जरी आपण करत असतो. आणि माझे काही स्टुडंट आहे ते तर आता म्हणजे काही शिकवत आहे, पण भरपूर लोक सायकिक सर्जरीनी त्या भरपूर फायदा होत असतो. आपल्या समजा की ब्लॅक एनर्जी खूप जास्त प्रमाणात, खूप जास्त हायर लेवलची निगेटिव्हिटी असली तरी सुद्धा सायकिक सर्जरी करून ती हायर लेवलची निगेटिव्हिटी आपण रिमूव्ह करत असतो. काही आहे, नेक्स्ट आहे कर्मा क्लिअरन्स. आणि कर्मा क्लिअरन्स सोबत आपण कर्मा मेडिटेशनचा ऑडिओ सुद्धा देत असतो. तर कर्मा क्लिअरन्स आणि कर्मा मेडिटेशन काय आहे, समजा तुम्ही किंवा एखादी व्यक्ती भरपूर मेहनत करते आहे, मेहनतीला तोड नाही, जीव तोड मेहनत करते आहे, म्हणजे एखाद्या एम पर्यंत पोहोचण्यासाठी, पण तो एम हा समजा की तोंडापर्यंत आलेला घास जातो. मग असं का होतं वारंवार, काही काही कार्मिक ब्लॉकेजेस सुद्धा असतात. मग कार्मिक ब्लॉकेजेस आपण रिमूव्ह जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टी अचीव करू शकत नाही. कसं, कार्मिक ब्लॉकेजेस कसे आलेले आहे, समजा की 3 पिढ्यांचे जीन्स आपण कॅरी करतो. जसं तुम्ही तुमच्या आईसारखे दिसत असाल किंवा बाबांसारखे दिसत असाल, बाबा त्यांच्या बाबांसारखे दिसत, त्यांचे बाबा त्यांच्या, म्हणजे 3 पिढ्यांचं आपल्या याच्यामध्ये असतं. तसंच कर्मा सुद्धा आपण 3 पिढ्यांचे कॅरी करत असतो. 3 पिढ्यांचे कर्म आपण कॅरी करत असतो. जसं मग त्यांचे ब्लेसिंग्स कॅरी करतो, तर कार्मिक त्यांचे काही निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह एनर्जी हे सुद्धा आपण कॅरी करतो. असं नाही की चांगल्याच गोष्टी आपण कॅरी करणार आहोत का, नाही, वाईट सुद्धा कॅरी करत असतो.
सो कार्मिक ब्लॉकेजेस जोपर्यंत रिमूव्ह होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते ध्येय सुद्धा मिळवता येणार नाही. तर यासाठी मेडिटेशन, कर्मा मेडिटेशन सर्वात मोस्ट पॉवरफुल आहे. हे तुम्हाला थर्ड लेवलला शिकवलं जातं. यासोबत मास्टर लेवलचे पॉवरफुल सिम्बॉल आहे. अदर पॉवरफुल सिम्बॉल म्हणजे आपण करुणा रेकीचे सुद्धा सिम्बॉल्स शिकवत असतो थर्ड लेवलला. आणि नेक्स्ट आहे रेकीचे शक्तिपात थर्ड लेवलचं, जेणेकरून तुमची एनर्जी आहे ती 100% वाढू शकेल. आणि त्यासोबत तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा दिलं जाईल. ओके. आणि त्यात तुम्हाला काही फ्रीचे कोर्स इन्क्लूड केलेले आहे. ते म्हणजेच क्रिस्टल थेरपी, जिबू सिम्बॉल तुम्हाला पीडीएफ देण्यात येईल. पूर्ण 88 सिम्बॉल्स आहे, त्याचं पीडीएफ तुम्हाला ते दिलं जाणार आहे. आणि या कोर्सचं तुम्हाला लाईफ टाइम एक्सेस राहणार आहे. माझं प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर या नावाचं ऍप आहे. जसं आपल्याजवळ फेसबुक एक ऍप आहे, व्हॉट्सअप एक ऍप आहे. अशा प्रकारचं तुम्ही जर प्ले स्टोअरला गेलं तर माझं प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर या नावाचं तुम्हाला ऍप दिसेल. सो हे सगळे एक्सेस मी तुम्हाला त्या ऍप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि तुम्हाला त्याचं लाईफ टाइम एक्सेस राहणार आहे. लाईफ टाइम एक्सेस म्हणजे जेही बॅच नेक्स्ट होत राहील ते सुद्धा तुम्हाला रिपीट करता येईल आणि ते व्हिडिओज तुमच्याकडे नेहमीसाठी राहतील. तर हे फ्री मध्ये तुम्हाला म्हणजे त्या कोर्समध्ये इन्क्लूड केले आहे. एक तर पहिला आहे क्रिस्टल थेरपी, नेक्स्ट आहे जिबूचे पूर्ण 88 सिम्बॉलची पीडीएफ तुम्हाला दिली जाईल आणि त्याचसोबत लाईफ टाइम एक्सेस. ओके. आता आपण कोर्सचं फीज बघून घेऊया. कोर्सची फीज आहे रेकी सेकंड लेवलची 3000, थर्डची 3000 आहे आणि क्रिस्टल थेरपी अँड देन जिबू सिम्बॉल याचं टोटल होतं 9000, म्हणजेच 9000 या कोर्सची फीज आहे. ज्यांनाही ऍडमिशन घ्यायची असेल सो आजपासून ऍडमिशन स्टार्ट झालेले आहे. कुठे तुम्हाला ऍडमिशन करायची आहे? परवडेल का 9000 मध्ये हा कोर्स? तुम्हाला 9000 पे करायची नाही आहेत. एकतर मी तुम्हाला क्रिस्टल थेरपी फ्री शिकवणार आहे आणि त्यासोबत जिबू सिम्बॉलचं संपूर्ण पीडीएफ, जे माझी आधी मी सुरुवातीला जेव्हा शिकवायचे जिबू सिम्बॉलचा पूर्ण कोर्स होता तो माझा 1500 मध्ये होता. तर मी तुम्हाला याचा पूर्ण पीडीएफ फ्री मध्ये देणार आहे. हे दोन कोर्स माझे पूर्ण फ्री मध्ये राहणार आहे. तुम्हाला 9000 पे करायची काहीही गरज नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त पे करायचे आहे ते 4999. हा स्कॅनर आहे आणि हा माझा नंबर आहे. इथे तुम्हाला पेमेंट करायचे आहे. आणखी डिटेल्स मी तुम्हाला आपल्या ग्रुपला शेअर करणार आहे. सो तुम्ही तिथे बघू शकता की आपल्याला तिथे काय काय मिळणार आहे. ओके. आणखी काय काय राहणार आहे, आणखी इन्क्लूड म्हणजे तिथे भरपूर काही आहेत जे तुम्हाला वाचायला मिळेल. ओके. सो 2 वाजलेले आहे. कुणाला काही प्रश्न असतील तर माझा जो मी नंबर आता पाठवणार तुम्ही त्यात मला फोन करू शकता, मला मेसेज करून सुद्धा सांगू शकता किंवा विचारू शकता. आणि ही बॅच आपली सुरू होणार आहे सोमवारला. सोमवारला ही बॅच आणि शक्यतो ही बॅच या बॅचचा वेळ आपण चेंज करणार आहोत. 1 ते 2 राहणार नाही. एक तर संध्याकाळची, कारण भरपूर लोकांना फर्स्ट लेवल फक्त रेकॉर्डिंग बघता आलं, त्यांना क्लासेस अटेंड करता आले नाही. सो आपण एक 5 ते 6 ही बॅच किंवा 4 ते 5 असं सुद्धा या बॅचचा वेळ राहू शकतो. ओके. चला आपण थांबूया. काहीही प्रश्न असतील तर मी तुम्हाला एक नंबर देणार आहे, स्कॅनर पाठवणार, त्याच नंबरवर किंवा त्या स्कॅनरवर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पूजा पहाडे नावाचं येणार आहे तुम्हाला तिथे. ओके. सो आता आपण थांबूया. काही प्रश्न आहे का? 1-2 मिनिटं मी प्रश्न घेऊ शकते. एनी क्वेश्चन? किंवा मला तुम्ही फोन करा. 1 मिनिट. अनम्यूट करा मॅम. हॅलो. तुम्ही ते पाणी कसं चार्ज करायचं ते नाही सांगितलं तुम्ही काल. सांगितलं का पाणी चार्ज करायला? नाही सांगितलं तुम्ही, कारण बऱ्याच जणांचे व्हिडिओ हे होते ना, बंद होते. तुम्ही ते फक्त माठाले, पण ग्लासामध्ये पाणी घेऊन पाणी त्याची चार्ज चव करायचं मी चव सांगितलं तुम्हाला. 21 टाइम्स तुम्हाला क्लॉकवाईज फिरवायचं म्हटलंय पाण्याला, संपूर्ण स्वास्थ्यासाठी आणि बिझनेस ग्रो साठी सुद्धा मी पाणी चार्ज करायला शिकवलेलं आहे कालच.
नाही नाही, चव कशी बदलते ते हा, राहिलंच चव आहे. कशी बदलते ते नाही सांगितलंय. चव बदलण्याचं हं, नाही सांगितलेलं आहे. सेकंड हं. लेव्हलला शिकेल, कारण यासाठी चव बदलण्यासाठी सगळ्यांचे व्हिडिओ ऑफ, जेणेकरून तुम्हाला हा, प्रॅक्टिकल ऑफ करता होते. यावं. हा, म्हणून मग तुम्ही हा, म्हटलं की नको आणि मग लगेच पुढचा विषय घेतला. हा. चव बदलवण्यासाठी मी तुम्हाला शिकवणार, पण इथे सगळ्यांचे व्हिडिओज ऑफ होते. सो आपला हो, तो हो, हो. राहिला, सेकंड लेव्हलला मी ते शिकवणार आहे. चालेल, चालेल. ठीक आहे. ओके, ओके. चला. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच.